सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा जल्लोष सोलापुरात पाहायला मिळाला। फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शनात कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत अनेक राजकीय संकेत दिले। असे अदृश्य शक्तीचे प्रयोग करणारे आता अदृश्य झालेले आहेत। त्यांचं या जिल्ह्यातलं अस्तित्व हे पडलेली मतं हे त्यांच्या कर्तृत्वाने पडलेली नाहीत। जी विचारधारा आहे, विचारधारेच्या विरोधात पडलेली काही मतं आहेत, याचंही पडलेल्या मताचंही कुणी श्रेय घ्यायचं कारण नाही। त्यामुळं या जिल्ह्यातनं अशा शक्ती आता अदृश्य झालेल्या आहेत आणि त्या भविष्यामध्ये त्यांना शोधावे लागेल अशी परिस्थिती आहे। मला अधिकचं त्या संदर्भात खूप बोलून आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आता वेगळ्या दिशेने नेण्याची आवश्यकता नाही। मी पुन्हा भारतीय जनता पक्षाने खास करून राजाभाऊ जो एक आमचा लढवय्या बाजीप्रभू ज्या कार्यकर्त्याला आम्ही संबोधतो असा राजाभाऊ या निवडणुकीमध्ये उभे राहिले, ज्यांनी पक्षासाठी नेतृत्वासाठी त्यागाची भूमिका घेतली आणि वेळ पडेल तेव्हा बाजीप्रभूसारखी खिंड लढवण्याची भूमिका घेतली। अशा एका माझ्या सहकार्याला आम्ही न्याय देऊ शकलो। देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद, भारतीय जनता पक्षाचं मनापासून धन्यवाद आणि मतदाराचं मनापासून धन्यवाद। आणि आता राजाभाऊ एकदा सन्मानानं आता विधान भवनामध्ये जातील आणि पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांच्यामध्ये असतील। माळशिरसमध्ये राम सातपुते हेच आमचे नेते असल्याचं स्पष्ट करत उत्तम जानकर यांनी केलेल्या मदतीचीही त्यांनी दखल घेतली। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य भूमिकेबाबत विचारलं असता महायुतीत येणाऱ्या सर्वांचं स्वागत असल्याचं सांगत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे।